श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी दीपक पवार, एक शेतकरी आहे. मी आपल्यासमोर एक कविता घेऊन येत आहे. कशी आहे ती नक्की पहा मित्रांनो. मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि कविताचे बोल आहे, मी ऊस बोलतोय, मी ऊस बोलतोय. तर बघा ऊसाची एक कहाणी. आपल्यासमोर सादर करीत आहे. मी ऊस बोलतोय, मी ऊस बोलतोय. पेरीहून आलो, सरीत मला टाकलं. पेरीहून आलो, सरीत मला टाकलं. मालकाने माझ्या जीवापाड राखलं. मला फुटले कोंब, मालक झाले खुश. मला फुटले कोंब, मालक झाले खुश. कर्जाच्या दरीतून काढेन म्हणे मला ऊस. मला नव्हती झालो मी हिरवागार. मालकाच्या आनंदाला नाही राहिला पार. रात्री बेरात्री पाणी देई, उधारीने खत घेऊन माझी काळजी घे. मालक माझी काळजी घे. मी आलो वाड्यात, आनंद होता वाड्यात. मालक माझ्या भरोसे फिरे सावकाराच्या पुढ्यात. मी झालो मोठा, प्रकार असा घडला. माझ्या सावलीला बसून मालक माझा रडला. मालक माझा रडला. मालक मला तोडा आणि कर्ज तुमचं फेडा. माझ्या साखरेचा आणा एक पेढा. तोड काही येईना, घेऊन कोयता सुरा. मीही झालो म्हातारा, मला फुटला तुरा. मालकाला माझ्या वाचवा, वाऱ्याने मी डोलतोय. ऐका माझी कळकळ, मी ऊस बोलतोय, मी ऊस बोलतोय, मी ऊस बोलतोय. अशी ही कविता मी आपल्या समोर सादर केली. तर नक्की मित्रांनो सांगा कशी वाटली ती. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ सर्वांना. नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कविता.